टँकर असोसिएशनने महापालिका आयुक्तांसोबत आज बैठक घेतली आणि ती बैठक आता संपली आहे। टँकर असोसिएशनने भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक घेतली आहे। संप मागे घेणार की नाही यावर आज 4 वाजता निर्णय जाहीर करू असं त्यांनी सांगितलंय। टँकर असोसिएशन आता 4 वाजता काय भूमिका जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। टँकर असोसिएशनच्या संपामुळे अनेक सोसायट्यांना पाणी पुरवठा होत नाहीये आणि पाणी मुंबईमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। दरम्यान मुंबईतल्या रॉयल पाम सोसायटीमध्ये जवळपास 50,000 नागरिक राहतात आणि या सोसायटीमधल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलं ईशान देशमुख यांनी। मुंबई वॉटर टँकर असोसिएशननी संप पुकारला आहे, त्यानंतर नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे। सध्या आपण रॉयल पाम सोसायटीमध्ये आहोत। या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे पाण्यामुळे त्रस्त आहेत। 2 दिवसापासून या संपूर्ण सोसायटीमध्ये पाणी नाही आहे आणि या सोसायटीमध्ये एकूण 50हून अधिक बिल्डिंग आहेत। सध्या आपल्याबरोबर याच सोसायटीमधले नागरिक उपस्थित आहे। आपण थेट त्यांच्याबरोबरच बातचीत करूया आणि जाणून घेऊया की नक्की काय त्यांना समस्या इकडे भेडसावत आहेत। मॅडम, काय सांगाल आपण की 50हून अधिक सोसायटी आहेत आणि आज आपण सगळे खाली आलाय, काय सांगाल? आमच्याकडे 2 दिवस झाले टँकर एकही येत नाही आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये 1500 लोक राहतात। 279 फ्लॅट्स आहेत। ही पिकाडली 1 सोसायटी आहे, डायमंड 2 सोसायटी आहे, पाम सोसायटी आहेत। आम्ही BMCला जाऊन लेटर देऊन आलो की आम्हाला टँकर वॉटर देण्यात यावे, पण BMCने आम्हाला सांगितलं आमच्याकडे टँकर नाही आहेत आणि आम्ही पाणी तुम्हाला देऊ शकत नाही। तर आता आमचा प्रश्न आहे की आम्ही बिल्डिंगमध्ये जागा घेतली, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे, प्रॉपर्टी टॅक्स देतो, पण आम्हाला पाणी नाही, मग आम्ही कोणाकडे जाणार? राजकारणी झाले, बिल्डर झाला, म्युन्सिपाल्टीचे मोठमोठे ऑफिसर झाले, कमिशनर झाले, सगळ्यांकडे जाऊन लिटरली पाया पडून आम्ही त्यांना सांगतो की माणुसकीच्या दृष्टीने आम्हाला पाणी द्या, पण कोणीही आमच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही। आता तुम्हीच आम्हाला सांगा, आम्हाला तुम्हीच न्याय द्या कि आम्ही कसं जगायचं आणि आम्ही ह्याच्या पुढे कसं आयुष्य काढायचं। या इकडे पानी नहीं बंद कर सकते हो किसी का, ये आपराधिक कांड होता है। इतना तो गवर्नमेंट को भी ध्यान रखना चाहिए। हमारे जो लोग हैं वरिष्ठ लोग हैं, बच्चों का ध्यान रखना है। सब ड्यूटी जा रहे हैं, कोई भाग रहा है, बच्चे हैं छोटे छोटे हैं, तो ये तो करना पड़ेगा गवर्नमेंट को। आपण पाहिलं असेल तर एकूण या सर्व रॉयल पाम सोसायटीमध्ये 50,000हून अधिक नागरिक राहतात आणि 2 दिवस झाले त्यांच्याकडे पाणी नाही आहे। त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।